महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कनिष्ठ अभियंता MSEB कार्यालय पोहना यांना निवेदन। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव गांगोरे यांच्याकडून। दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कनिष्ठ अभियंता MSEB कार्यालय हिंगणघाट तालुक्यातील पोहना येथे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर यांनी ग्रामीण भागातील पोहना परिसरात सतत लाईन जाणे येणे करत असल्यामुळे शेतकरी शेतमजूर सर्वत्र जनतेला त्रास होतो व तसेच विद्युत मंडळाने परिसरातील विद्युत ग्राहकांना नवीन मीटर लावून देणे, त्या मीटरच्या अनुषंगाने व तसेच विद्युत प्रवाह खंडित करून दुरुस्तही करण्याचा जो कारण यांनी हातात घेतले, या कारणामुळे खेड्यातील जनता त्रस्त होत होती। अशा परिस्थितीत मनसेचे जयंत कातरकर यांच्याकडे सतत लोकांचे फोन येऊन काही लोक येऊन भेटले असता की या MSEB वर कोणत्या हालतीत होणारा त्रास दूर करण्याबाबत जनतेने संवाद साधला। अशा वेळेस यांच्या समस्येसाठी म्हणून मनसे स्वतः या भागातील कनिष्ठ अभियंता यांच्याशी भेट घेऊन व त्यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे संकेत दिले। जर 7 दिवसात तोडगा निघाला नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर, जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला। त्यावेळेस काही युवक मंडळी, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच सास्ती गजाननराव मानकर, नरेशराव वटाणे तसेच युवा कार्यकर्ते वैभव ढकले आणि ढकली, महेश फुसनाके, निखिल नांदेरकर, शंकर जाधव, संघर्ष तिजोरे, शुभम नांदेरकर, मयूर ढगले, रामू बोरकर इत्यादी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज।